आज शुक्रवार मित्रांनो, आज आपला वर्धा, यवतमाळ, नांदेड या रेल्वे स्टेशनची अपडेट ही आहे मित्रांनो की आता सकाळचे 6 वाजले आहेत आणि 6 वाजताच आम्ही जवळपास 7 किलोमीटर वॉकिंग करत रनिंग करत आलेलो आहे आणि आपण बघू शकता की आता रेल्वेचं जे काम आहे ते सुरू झालेलं आहे आणि याच्यामध्ये आता जी शिफ्ट आहे ती शिफ्ट चेंज होण्याच्या मार्गावर आहे. इकडे याच्यामध्ये मित्रांनो आपण बघू शकता की आता इथं जे सिक्युरिटी आहे ते सिक्युरिटी रात्री इथं असतात आणि संध्याकाळी यांचं 8 वाजता काम स्टॉप होते आणि आता नवीन सिक्युरिटी आणि आता नवीन शिफ्ट चेंज झालेली आहे सकाळी 6 वाजता. आणि आपण बघू शकता की जो रेल्वे स्टेशनपासून हे अंतर आहे जवळपास 4 किलोमीटर म्हणजे सेवानगर त्या बोगद्याच्या याच्यापर्यंत आम्ही चालत आलेलो आहे. आणि आपण बघू शकता की आता इथं जे आहे सिक्युरिटी त्यांचं सकाळी नैसर्गिकरित्या चहा बनवणं चालू आहे आणि आता ते चहा घेऊन त्याच्या समोरचं जी शिफ्ट आहे त्या शिफ्टची तयारी लागली आहे. आणि आपण इकडे बघू शकता ते दाखवतात की इंजिनियर जे लोक आहेत ते आता इथे व्हिजिटवर काय काय कामाची प्रगती आहे, आज काय काय काम झालेलं आहे यासाठी आपल्याला इंजिनियरची गाडी जी आहे ती आपल्याला बघायला मिळत आहे. कारण की मित्रांनो हे काम जे आहे हे सकाळीच चालू होते आणि याच्यामध्ये आपण बघू शकता की 6 वाजताच इंजिनियरची टीम आणि त्यांचे टेक्निकल सपोर्टिंग स्टाफ हा या गाडीमध्ये येऊन आपल्या स्पॉटवर आज काय काम आहे, आज काय वर्क करायचं आहे आणि याच्यामध्ये काय काय प्रगती करायची आहे यासाठी त्यांचं वाहन आलेलं आहे. आणि इथं बघू शकता की JCB इथं तयार आहे आणि साईडला तो कामसुद्धा चालू आहे. मित्रांनो आता आपण बघू शकतो दिग्रजच्या साईडला जो की 50 ते 100 फुटावर रेल्वे ट्रॅक उंच होती तेच थोडं समोर जर आलो आपण 5-6 किलोमीटरवर तर तीच रेल्वे आपल्याला जमिनीच्या जवळपास 25 ते 30 फूट खालून जाण्यास मिळते. आणि समोरच आता मित्रांनो हा जो सेवानगरचा जो बोगदा आहे तर त्या बोगद्यावर 1700 मीटरचा बोगदा आहे म्हणजे म्हणजे 2.25 किलोमीटरचा. तर तो बोगदा पहिला बोगदा पुसद तालुक्याचा इथून सुरुवात होत आहे. आता आपण बघू शकता की आता ही रेल्वेची जी गाडी आहे आता ही आलेली आहे आणि याचं काम सध्या सुरू आहे. आमचे व्हिडिओ जर आवडले रोजची अपडेट तर लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.